प्रेयसीचं लग्न ठरलंय हे कळताच प्रियकराने तिच्याबरोबर विषप्राशन करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। उत्तर प्रदेशामधील इटावा जिल्ह्यातून ही घटना उघडकीस आली। प्रेयसीच्या साखरपुड्याच्या 2 दिवस आधी दोघांनी विषप्राशन करून स्वतःला संपवलं। लग्नाला घरच्यांचा विरोध होता। तरुणीचं लग्न दुसरीकडे ठरलं। त्यानंतर दोघांनी सोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। मृत तरुण एका आठवड्यापूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता आणि आजोळी राहत होता। त्यानंतर गर्लफ्रेंडचं लग्न जमल्याचं कळताच त्याने तिच्याबरोबर पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी माहिती दिली की इटवा येथील उसरहार पोलीस स्टेशन परिसरात मामेभाऊ आणि आत्तेबहीण यांनी विषप्राशन करून मुलीचं लग्न ठरले हे समजल्यानंतर दोघांनीही हे आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं। 2 दिवसांनी मंगळवारी 4 जून रोजी मुलीचा साखरपुडा होणार होता। या गोष्टीमुळे नाराज झालेल्या दोघांनी विषप्राशन केलं। त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला। प्रेमी युगलाने विषप्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला। सरसई नावर येथील रहिवासी देवेंद्र कुमार यांची 18 वर्षीय मुलगी नेहा आणि त्यांचा भाचा 25 वर्षीय विश्राम सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते, असं पोलिसात तपासात उघड झालं आहे। मुलीचं लग्न शुकोहाबाद इथं तिच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं। लग्नाच्या काही कामासाठी मंगळवारी मुलीचे कुटुंबीय जाणार होते। हा प्रकार दोघांनाही कळताच दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली। मृत तरुण विश्राम सिंहच्या वहिनीने फेब्रुवारी महिन्यात गळफास घेऊन होती, असं पोलीस तपासात उघड आले आहे। यावरून महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या सासरवाडीकडील मंडळींना हुंड्यासाठी तिचा खून केल्याचा आरोप करत तक्रार दिली होती। यात विश्राम सिंह, त्याचे वडील रामराज, आई बबली व भाऊ या सर्वांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती। मृत विश्राम हा 12 दिवसांपूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटला होता।